अत्यंत महत्त्वाची अपडेट 2006च्या साखळी स्फोट प्रकरणाच्या निकालाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली आहे। हायकोर्टाने सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली होती। या निकालाला सुप्रीम कोर्टाने सध्या स्थगिती दिलेली आहे। 2006 मधील मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातल्या 5 आरोपींना फाशीची शिक्षा झाली होती। 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा झालेली होती, पण या सगळ्या आरोपींची पुरेशा पुराव्या अभावी मुंबई हायकोर्टाने निर्दोष मुक्तता केली होती। पण या निकालाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली आहे। हायकोर्टाच्या निकालाविरोधात राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली होती। तातडीच्या सुनावणीची मागणी केलेली होती। 24 जुलैला आपण या प्रकरणावर सुनावणी घेऊ असं सरन्यायाधीशांनी सांगितलेलं होतं। वकील सिद्धार्थ शिंदे सध्या आपल्या सोबत आहेत। शिंदेजी, एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतलेला आहे। काय म्हटलंय कोर्टाने, काय निरीक्षण नोंदवली आहे? बघा, राज्य सरकारचं म्हणणं होतं, राज्य सरकारसाठी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता अपीयर झाले। ते म्हणले जरी आता हे जे कॉन्व्हिक्ट्स आहेत त्यांना बाहेर, ते जेलच्या बाहेर आहेत, तर त्यांना जेलमध्ये परत येण्याचा प्रश्न नाहीये, पण ते म्हणले की ही जी जजमेंट आहे ती दुसऱ्या मकोका ट्रायलमध्ये वापरली जाईल आणि राज्य सरकारला आणि पोलिसांना त्याच्यात नुकसान होऊ शकतं। त्यामुळे ह्या जजमेंटला स्थगिती दिलेली आहे। पण स्थगिती जरी दिलेली असली तरी हे जे 11 जणांना सोडण्यात आलंय ते जेलच्या बाहेरच राहतील। त्यांना नोटीस इश्यू केली गेली आहे। त्यांना त्यांचं म्हणणं सुप्रीम कोर्टापुढे मांडावं लागेल आणि 1 महिन्यानंतर परत ह्याच्यात पुढची सुनावणी होईल। पण न्यूज हीच आहे की ते जे ज्यांना सोडलेलं आहे बाहेर ते बाहेरच राहतील, पण जजमेंटवर स्थगिती आहे। कारण आहे की दुसऱ्या मकोका ट्रायलमध्ये ही जजमेंट वापरली नाही गेली पाहिजे।